हे त्यांना लहानपणापासूनच साहित्याची आवड होती आणि म्हणूनच त्यांनी असं ठरवलं की आपली ही आवड समाजासाठी फलदायी ठरली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर दैनिक ठाणे वैभव, दैनिक सन्मित्र, दैनिक दिनमान, साप्ताहिक ठाणे जीवन यामध्ये त्यांनी वार्ताहर म्हणून काम पाहिलं. त्यासोबतच त्यांनी अनेक पुस्तकांचं परीक्षण देखील केलं आणि कालांतराने दैनिक दररोज आणि दैनिक दिनमान इथे सहसंपादक पदावर ते कार्यरत म्हणून काम त्यांनी केलेलं आहे. शिवसेनेचे उपनेते आणि ठाण्याचे त्रिविक्रमी महापौर स्वर्गीय अनंतजी तरे यांचं स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहण्याचं त्यांना भाग्य लाभलं आणि त्यामुळे त्यांचा जनसंपर्क आणि कार्यक्षेत्रही जनसंपर्क वाढला, कार्यक्षेत्र वाढलं आणि या काळात त्यांनी दोस्ती फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक विशेष विद्यार्थी, कर्णबधीर, मूकबधीर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम केले. महाराष्ट्र कोळी समाज संघाचे ते समन्वयक म्हणून आहेत. स्वर्गीय अनंत तरे फाउंडेशनचे ते सचिव आहेत. कोळी ग्रामविकास समिती, विटावा कोळी पंचायत, विटावा कोळी या संस्थेचे सदस्य आहेत आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना विश्व मानव एकता पुरस्कार 2026 मध्ये मिळालेला आहे. त्याचप्रमाणे कोरोना योद्धा हा सुद्धा सन्मान पुरस्कार त्यांना दैनिक महाराष्ट्र सम्राटच्या परिवारातर्फे मिळालेला आहे. निर्माण फाउंडेशनच्या वतीने 2023 मध्ये त्यांना दिव्यांगांसाठी केलेल्या कार्याबद्दल विशेष सन्मान चिन्ह प्राप्त झालेलं आहे. पालवी, पहिला पाऊस या 2 कविता संग्रहांचं त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. त्याबरोबरच शाहीर दामोदर विटावकर यांचं चरित्र आणि माझा विटावा गाव ही माहिती पुस्तिका यांचं लवकरच प्रकाशन होणार आहे. पण अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरे या चरित्र पुस्तकाचं प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते